हाय स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, जो सॉलिड स्टेटचा पार्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्रिस्टलाइन सॉलिडला क्लासिफाय करणार आहोत. क्रिस्टलाइन सॉलिडला त्याच्यावर अप्लाय होणाऱ्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसनुसार 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं आहे. ते म्हणजे मॉलिक्युलर सॉलिड, सेकंड आयनिक सॉलिड, थर्ड नेटवर्क सॉलिड और कोव्हॅलंट सॉलिड, and fourth one is the metallic solid. Then molecular solid is again classified into the 3 types. First one is the non-polar solid, second one is the polar solid, and third one is the hydrogen bonded solid. Molecular solid हे molecule पासून बनतात. Depending upon the type of molecule, either it is polar, non-polar or hydrogen bonded molecule, it is classified into the 3 types. First one is the non-polar molecular solid, second one is the polar molecular solid, third one is the hydrogen bonded molecular solid. त्यामधला पहिला आहे दॅट इज द नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. जसं नावावरून माहीत होत आहे की नॉन पोलर मॉलिक्युल्स आहे त्या ॲटम किंवा मॉलिक्युलपासून बनतात जे न्यूट्रल किंवा इनर्ट असतात. ते सॉफ्ट असतात, बँड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, त्यांचा मेल्टिंग पॉईंट लो असतो आणि या सॉलिडमध्ये जे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात दे हॅव द वीक लंडन फोर्सेस आणि त्याचे एक्झाम्पल आहे ArCCl4, H2CO2 एक्सेट्रा. Next type आहे that is the polar molecular solid. So polar molecular solid is formed from the polar covalent bond. Then what is mean by the polar covalent bond? तर पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? यामध्ये एक्झाम्पल घेऊया HClचं. होण्यासाठी हायड्रोजन आणि क्लोरीन एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होते. पण क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर तो आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आणि त्याच्यावर पार्शियल नेगेटिव्ह चार्ज येतो आणि अशा सिस्टम ऑफ कोव्हॅलंट बॉन्डला म्हणतात पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. पोलर मॉलिक्युलर सॉलिडमध्ये स्ट्रॉंग डायपोल इंट्रॅक्शन असते. ते सॉफ्ट असतात आणि नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. दे हॅव द हाय मेल्टिंग पॉईंट दॅन द नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड आणि त्याचे एक्झाम्पल आहे SO2, NH3, HCl हे त्याचे मुख्य एक्झाम्पल आहे. तिसरं टाईप आहे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. असे मॉलिक्युल्स ज्यामध्ये हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम्स जसे फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन अशा ॲटममध्ये बॉन्ड असतात त्याला म्हणतो हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. दे कंटेन द polar covalent bond between hydrogen and electronegative atoms such as fluorine, oxygen, nitrogen, and in this the molecules are held together by the strong hydrogen bonding. ते नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात आणि एक्झाम्पल आहे त्याचं H2O इन आईस फॉर्म. त्यानंतर नेक्स्ट सॉलिड आहे दॅट इज द आयनिक सॉलिड. जसं नावावरून समजते की ते आयन्स हे आयन्सपासून बनतात. दॅट इज द आयदर कटायन्स ऑर द अनायन्स. सो दे आर फॉर्म्ड फ्रॉम द ions, that is cations or the anions. They have electrostatic forces between their molecules. म्हणजे या सॉलिडमध्ये जे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये आयदर इलेक्ट्रोस्टॅटिक ऑर द कोलंबिक फोर्सेस असतात. आता इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा कोलंबिक फोर्सेस म्हणजे काय? सो तो फोर्स जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्सच्या मधात असतो त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. दे आर हार्ड अँड ब्रिटल. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट बिकॉज त्यांचे आयन्स हे सॉलिड स्टेटमध्ये फ्रीली मूव्ह होऊ शकत नाही. सो दे ॲक्ट्स ॲज अ insulator in solid state and acts as a good conductor of electricity in the solution form because solution form मध्ये त्यांचे आयन्स जे आहे ते फ्रीली मूव्ह करू शकते. hence they acts as the good conductor of electricity in the solution form. नेक्स्ट सॉलिड आहे मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड हे खूप साऱ्या पॉझिटिव्ह चार्जपासून बनतात आणि ते फ्री इलेक्ट्रॉननी सराउंड असतात. ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. They are malleable and ductile and they have luster and color because electrons are free to move. लास्ट आहे कोव्हॅलंट सॉलिड. कोव्हॅलंट सॉलिडलाच म्हणतात नेटवर्क सॉलिड. हे सॉलिड नॉन मेटल्स असतात इन विच द ॲडजसंट ॲटम्स आर लिंक्ड बाय द कोव्हॅलंट बॉन्ड्स. हे सॉलिड ब्रिटल आणि हार्ड असतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा हाय असतो आणि त्याचे एक्झाम्पल्स आहे ग्रॅफाईट अँड डायमंड. ग्रॅफाईट इज यूज्ड ॲज द लिब्रिकेंट. ग्रॅफाईट हे नॉन मेटल असताना सुद्धा इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अशा पद्धतीने क्रिस्टलाइन सॉलिडला अलग अलग पद्धतीने क्लासिफाय करू शकतो.